पाऊस. माफ करा, पहिला पाऊस. सर्वत्र मातीचा सुगंध पसरवून प्रेम रंगात विलीन करून टाकणारा हाच तो पाऊस. प्रेमी युगलांसाठी तर पर्वणीच, पण माझ्यासारख्याच अनेकांच्या आठवणींना उजाळा देणारा हाच तो पाऊस. माझ्याही काही आठवणी आहेत ज्या मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. पाऊस म्हटलं की तिची आठवण येणं स्वाभाविकच. छानच इतकी आहे ती, नेहमी हवी हवीशी वाटणारी, अगदी माझ्या मनाला पटेल अशी, इतकी छान. खरं सांगायचं झालं तर माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, जे आधीही होतं आणि नेहमीच राहील. हां, भलेही ती आज आत्ता माझ्यासोबत नाही आहे, पण तिच्यासोबत घालवलेल्या सर्व आठवणी तर माझ्यासोबत नेहमीच असतात. बरसणारी ही प्रत्येक सर तिच्या आठवणींना उजाळा देते आणि प्रत्येक आठवण चेहऱ्यावर एक वेगळंच स्मित असे उमलवते. रिमझिम बरसणाऱ्या या सरींमध्ये ओलं चिंब भिजल्यानंतर अंगावर शहारे आणणारा, ओठांना होणारा तिचा स्पर्श आत्ताही हवा हवासा वाटतोय. तिच्यासाठी केलेल्या करामतींची तर बातच अजब. रात्री अपरात्री कितीही लांब उठून जाण्यात एक वेगळीच मजा होती. हां, मनात कुठेतरी घरच्यांची भीती असायची, कायम असायची, पण तिच्यासाठी काय पण अशा प्रकारची दशा झालती माझी. खरं सांगू का, आई खूप भडकते, रागावते, चिडते. तिचा साधा विषय जरी काढला ना तरी आईच्या 4 शिव्या खाणं फिक्स आहे, पण तिच्यासाठी तेही मान्य होतं. शेवटी आईला देखील माहिती आहे मी तिच्यासाठी किती वेडा होतो आणि किती आहे, म्हणूनच 4 शिव्या घालून तीही शांत होते बिचारी. मित्रांनो, अशा बऱ्याच आठवणी आहेत. सांगायला गेलो तर वेळ उरणार नाही. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, 5 वाजलेत, तिची वेळ झाली, सो आता जावं लागेल. मित्रांनो, पाऊस म्हटलं की तिची आठवण येणं स्वाभाविक गोष्ट आहे. शेवटी किती काय झाले तरी तिचा विषय चालला की चला, 1 कप जरी असली ना तरी आठवणी मात्र खूप साऱ्या देऊन जातात. मला माहीत आहे तुमच्या आणि टीच्या देखील खूप साऱ्या आठवणी आहेत. शेवटी किती काय झालं तरी आपण टी लवर आहे, त्यामुळे आता एक काम करा, घरी जा, 1 कप टी घ्या आणि तुमच्या आणि टीच्या आठवणी जागे करा. तुमच्या आणि तिच्या नाही, तुमच्या आणि टीच्या आठवणी जागे करा. हो, फक्त जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून जा, म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. मी जातो, बघतो आणखी एक भेटते का. चलो, बाय.